खेळपट्टी पाठवून द्यायची आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर हंसिका एंटरप्राइजेस पिंपलकर या संघाचे मनोज आणि हर्षल ही सलामीची जोडी आहे. खेळपट्टीवर दुपारचा क्षेत्र आहे, वातावरण गरम आहे, थोडा क्रिकेट देखील खूप हॉट क्रिकेट पाहायला मिळते. सामना सुरू होते, चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. पिंपलघर या परिसरातील हा संघ आणि दुसऱ्या बाजूला ताराली या परिसरातील हा संघ आहे. मॅच खूप रंगतदार सामना पाहायला मिळेल. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना हंसिका एंटरप्राइजेस संघ. सामना सुरू होते. गोलंदाजीसाठी महेश, स्ट्राईकवर मनोज आणि नो स्ट्राईकला हर्षल ही सलामीची जोडी. आणि गोलंदाज नेहमीप्रमाणे महेश फ्रंटलाईन गोलंदाज. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूला बिग हिट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेमध्ये, मात्र इथे चुकीचं क्षेत्ररक्षण. वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर जाणारा पहिला चेंडू, पहिला चौकार मनोजच्या बॅट मधून. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. मनोज संघाचा कर्णधार आहे, याच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला सुरू आहे आणि पहिल्या चेंडूला 4 धावाने आपल्या संघाचा खाता खोलला संघ कर्णधाराने. पंकज म्हात्रे कारिवलीवरून मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपलं हार्दिक स्वागत आहे पंकज म्हात्रे. यावेळीस वापसी करतोय गोलंदाजीमध्ये. टेक्निकल टीम आमचा लाईट टेलिकास्ट पोहोचत नाहीये, जर लक्ष द्यायचंय आपण. या बेस खेळून काढला आहे, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव कंप्लीट होईल. फक्त एकाच धाव समामध्ये धाव संख्या झाली आहे. धाव पलकाबऱ्या 5 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट पडले नाहीये. चांगली सुरुवात झाली आहे इथे हंसिका एंटरप्राइजेस संघाचे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू, लुजनर चेंडू आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही आणि चांगली झेल इथे पकडली जात आहे आणि फलंदाज फेल होतोय, तो म्हणजे हर्षल. अतिशय सुरेख झेल पकडली होती तिथे. मनोज होते, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि एक पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज महेश. धाव संख्या झाली आहे, धाव फलकावर 5 धावा. फक्त नवीन फलंदाज येतोय, धीरज येतोय खेळण्यासाठी खेळपट्टीवर. हा सामना देखील रंगतदार पाहायला मिळेल. जरी पहिला षटक चांगला टाकत आहे गोलंदाज, येणाऱ्या अजूनही 4 षटकाचा खेळ यानंतर देखील बाकी आहे. गोलंदाज महेश पुन्हा एकदा आरके पाटील स्टँड इन कोड राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज असणारे खेळपट्टीवर धीरज न्यूमॅन. यावेळी सालक्याने फक्त खेळून काढलाय, चेंडू येतोय लॉंगांवर. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, त्याचं कारण इथे 2 धावा पूर्ण करतायत. असं वाटतं की ओमसाई ताडाली संघ लाईटली घेत आहे हंसिका एंटरप्राइजेस या संघाला. या संघामध्ये चांगले हिटर आहेत, येणाऱ्या फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी आहे. इथं मात्र धाव संख्या झाली आहे 7 धावा धाव पलकावर. षटक क्रमांक पहिला सुरू आहे महेशचं. या वेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत. एक धाव कंप्लीट होतोय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये संघाचा कर्णधार मनोज बॅक टू द डगआउट बाद होते, निराश होते आणि निराश कदमों
धावसंख्या 8 धावा फलकार झाली आहे. जयेश नवीन फलंदाज खेळपट्टीवर आला आहे. मात्र धीरज नो स्ट्राईकवर आणि स्ट्राईकवर असेल तो म्हणजे जयेश. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. मॅन फ्रॉम डुंगे शैलेश पाटील येते गोलंदाजीसाठी. शैलेश एक नामांकित असा क्रिकेटर आहे. भरपूर वर्षापासून क्रिकेट घेत आहेत आणि ओमसे ताडाली संघामध्ये पहिल्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स सादर केला होता शैलेश पाटील याने. आता इथे संघ दुसरा आहे समोर अंशिका एंटरप्राइजेस संघ. पहिला चेंडू सामने गॅलरी एन कडून. पहिला चेंडू आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये हवेमध्ये चेंडू आहे. सोपा झेल इथे पकडला जातो आणि फलंदाज फेल होतोय तो म्हणजे जयेश. थँक्यू दिले. जयेश येतोय ज्युनियर खेळण्यासाठी कारण की जयेश आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा जयेश ग्राउंड मध्ये येत आहेत. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवर विकेट घेतला आहे इथे शैलेश पाटील याने. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेलकम आगमन झाला आहे. दिलीप देविदास गुलवी साहेबांचं आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आर्यन 11 आर्यन चषक 2020 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि आमचं निश्चित आमच्यावर खूप प्रेम दादांचं दिलीप देविदास गुलवी साहेबांचं आगमन झालं आहे व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. वाईटचा इशारा केला होता पंचाने याच्या अगोदर. धावसंख्या झाली आहे 9. यावेळीचा पुन्हा एकदा ऑफ स्टंप चेंडू आहे. अतिशय सुरेख लेंथ लाईन मध्ये हा चेंडू आपला पाया मिळतोय. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. इथे शैलेश पाटील गोलंदाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी कमाल आणि धमाल गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. व्यासपीठावर दिलीप देविदास गुलवी साहेब उपस्थित आहे. सुजित म्हात्रे डॉन आणि या स्पर्धेचे आयोजक शंकर जोकर दादा उपस्थित आहेत. वाईट ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात तिथे. थोडंसं निराश होतंय गोलंदाज शैलेश पाटील. आपल्या क्षेत्रक्षणावर धावसंख्या झाली आहे धाबावर 11 धावा. केवळ ऑफिशियल स्कोरर पूर्णपणे आज 3 दिवस येथे दिलेले आहेत या स्पर्धेसाठी. जॉबवर सुट्टी घेऊन पूर्णपणे लक्ष या सामन्यांवर आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळीस पुन्हा एकदा ऑफ स्टंप चेंडू होता. हलकसं बाहेर देखील कट झाले आणि पंच मिलिंद मात्र आम्हाला इशारा करतात की हा वाईटचा इशारा आहे. धावसंख्या झाली आहे 12 धावा फलकावर. फलंदाज धीरज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. यावेळीस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. मात्र धावा कंप्लीट केल्या जातात. इथे 2 धावा मिळतील. 2 धावाने संघाची धावसंख्या 14 धावा फलकावर. कालच्या दिवसापासून जर आपण विचार केला तर मोठमोठे आमचे मान्यवर चीफ गेस्ट आपल्याला इथे लाभलेले आहेत. आज देखील दुपारच्या क्षेत्रामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी भिवंडी निजामपूर शहरनगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि आमचे सर्वांचे लाडके दादा दिलीप देविदास गुलवी साहेबांचं आगमन झालं आहे व्यासपीठावर. यावेळी पुन्हा एकदा खेळून काढले चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमेच्या बाहेर फरार होतोय. मिती 4 धावा आणि षटक समाप्तीचा इशारा. तर इथे 2 षटकाची समाप्ती. धाव संख्या झाली आहे फलकावर 18.
षटक समाप्त झाला आहे. हे आपण पाहू शकता व्यासपीठावर उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर उपस्थित आहेत. हे आपण पाहू शकता दर्शन नाईक यांच्याशी चर्चा करताना शंकर जुकर दादांना दाखवले जाते आणि त्याचबरोबर हे आपण पाहू शकता आपण दिलीप देवीदास गुलवी साहेबांना व्यासपीठावर आणि तसेच सर्वांचे लाडके सुजित म्हात्रे डॉन हे आपण यांना पाहू शकता व्यासपीठावर. सुजित डॉल यांचं खरंच जितकं आम्ही कौतुक करू तितकं कमी आहे आणि स्पेशली आम्ही आभार देखील व्यक्त करतोय कारण की रोज जी दुपारची मेजवानी आहे त्यांच्या माध्यमातून इथे देण्यात आली आहे. आज देखील नॉनव्हेज मेजवानी आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन विकी येतोय. की मॅन विकी पाहूया किती धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. जयेश असेल स्ट्राइक वर ज्युनियर. पहिले चेंडू यावेळेस वेगवान गतीचा चेंडू आहे आणि बरोबर पायानं आला होता चेंडू मला तरी वाटतं आणि इथे विकेट मिळेल तो म्हणजेच विकी आला. असं वाटतं की हस्तिका एंटरप्राइजेस संघ हंसिका एंटरप्राइजेस संघ फलंदाज फक्त हजेरी लावण्याचं काम करतं. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स सुरू आहे पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. 5 षटकांचे ज्यावेळेस आपण सामने खेळत असता त्यावेळेस पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. धावा बनणं गरजेचं आहे. 50 ते 55 धावा जर आल्या तर एक चांगली टेस्टिंग होऊ शकतो ओमसाई ताराली संघाच्या बॅटिंगची. विकी राईट आर्मवर विकेट. यावेळेस हलक्या हाताने फक्त ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता मात्र लेग स्टंपच्या बाहेर पंच बाळा तरे आम्हाला इशारा करतात की हा चेंडू वाईट आहे. धाव संख्या झाली आहे 19 धावा धाव फलकावर. 19 रन 4 विकेट के नुकसान पर. गोलंदाज आपण पाहतोय या विकी करतोय. लॉंग रनअप आहे. राईट आर्मवर विकेट जातोय. यावेळेस खेळून काढले चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त आणि फक्त इथे एक धाव खर्च करतोय गोलंदाज विकी. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत कारण की तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धाव संख्या फक्त आणि फक्त 20 धावा धाव फलकावर. धीरज 10 धावांवर खेळतोय खेळपट्टीवर. अपेक्षा असेल चौकार षटकारांची त्याच्या माध्यमातून. या 20 करारा ऑन रे आहे. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. तुषार याच्याकडे वारंवार चेंडू जात आहे. आज असं वाटतं की तुषार जास्त फोकस दिसणार आहे लॅटरिकाच्या माध्यमातून. विकी राईट आर्मवर विकेट. यावेळेस हो हो एसटी इथे 2 तुकडे झालेले आहेत. ज्या प्रकारचा वेगवान गतीचा चेंडू केला होता इथे. अतिशय घातक चेंडू वेगवान गतीचा चेंडू एसटीच 2 तुकडे केलेले आहेत इथे गोलंदाजाने. आंतरराष्ट्रीय प्रमाणे आपण बघितलं भरपूर गोलंदाज वेगवान जे गोलंदाज आहेत एसट्या तोडत असतात मात्र इथे विकी याने जो चेंडू टाकला होता जी एसटी आहे मिडल स्टंप त्याला इथे तोडण्यात यश मिळालं आहे. तर स्टंपची व्यवस्था करायची आहे दर्शन नाईक. मला तरी वाटतं ज्या प्रकारे प्रत्येक क्रिकेटच्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत
त्या प्रकारचे ही व्हिडिओ देखील व्हायरल होईल भिवंडीमध्ये, ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे विकी याने. पाण्याची व्यवस्था करायची आहे ग्राउंडमध्ये. ऋतिक येतोय नवीन फलंदाज खेळण्यासाठी. पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर पंच बाळा तरे, आपण मेन जो एंड जो आहे तिथं आपण खेळतो आहोत. तर नो स्ट्राईकचा जो स्टंप आहे तो आपण स्टंप तिकडे लावायचा आहे. मित्रांनो, तोपर्यंत वेल आहे तोपर्यंत डीजे मेन आपण नाशिक डोलची धून लावायची आहे, कारण की आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नाशिक डोल आपण धून लावा अगोदर, कारण की स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि सर्वांचे लाडके आणि क्रिकेटवर नेहमी त्यांचं प्रेम राहिला आहे दिलीप देवीदास गुळवी साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. या स्पर्धेचे शिल्पकार शंकर जोकर दादांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. या स्पर्धेची आठवण एक फ्रेम दिली जात आहे. थँक्यू सो मच दादा, आपण इथे आपली उपस्थिती दाखवली. खरंच आपण जितकं कौतुक करू तितकं कमी आहे दादांचं, कारण की नेहमी क्रिकेटवर नेहमी प्रेम राहिलं आहे दादांचं आणि या गावावर देखील. दादांचं स्वागत आणि सन्मान झाला आहे. सामना थोडा थांबला आहे कारण की एसटी जी आहे इथे विकी याने तोडीत काढली होती आणि आंतरराष्ट्रीय आपण जर विचार केला तर विकवन गतीचे गोलंदाज नेहमी एसटी तोडत असतात. ही व्हिडिओ निश्चितच संध्याकाळपर्यंत व्हायरल होईलच. ज्या प्रकारे एसटी या चालू हंगामामध्ये पहिला असा गोलंदाज आहे, त्या गोलंदाजाने बीसीपूरची स्पर्धा असो, ग्रामीण स्पर्धा असो किंवा सिटी इमर्जिंग स्पर्धा असो, या स्पर्धेमध्ये फक्त हा गोलंदाज विकी चांगली कामगिरी करतोय. डीजे आपण संगीत पेश करूया दुपारच्या क्षेत्रामध्ये.
by DJ Jack. सामना इथे पुन्हा एकदा सुरू होतोय. इथे मात्र आपण पाहतो या चेंडू हवेमध्ये आणि अशा प्रकारे इथे विकेट प्राप्त केला आहे ते. थँक्यू डीजे. जयेश हा फलंदाज बाद होते. ओम साई ताडाली संघ चांगला परफॉर्मन्स सादर करते आतापर्यंत. नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये येतोय. अर्जुन येतोय. विकी यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच बाळातर यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत धाव संख्या होते 10 फलकावर 22 धावा 22 रन्स. पाच विकेट आतापर्यंत प्राप्त केलेल्या आहेत ओमसाई ताडाली संघाने. विकी पुन्हा एकदा आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात तिथे चेंडूचं मात्र यश मिळत नाहीये कारण की चेंडू सीमेच्या बाहेर फरार होतोय. या 4 धावा मिळतात आणि अशा प्रकारे षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाची समाप्ती. धाव संख्या झाली आहे 10 फलकावर 26 धावा. DJ Vaibhav in the mix. तीन षटकाची समाप्ती. 5/26 धावा धाव फलकावर होत आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती इथे विकी याने. या स्पर्धेमध्ये त्याने एक रेकॉर्ड देखील ठेवला आहे. एसटी तोडण्याचा रेकॉर्ड केला आहे त्याने. वेगवान गतीचा चेंडू टाकला होता. वेलकम दीपेश नाईक कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन सर्वेश येतोय गोलंदाजीसाठी. यावेळी सभापती कट केले. चेंडूला नो बॉलचा इशारा करतात पंच बाळातरे आणि चेंडू जाईल सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी 1+4. 3 क्षेत्ररक्षक यस कॉल केली नव्हती पंचांना. विकेट किपर चुकी केली. चुकीला माफी नाहीये. 5 धावा मिळाल्या बोनसच्या स्वरूपात. 5 धावाने आमच्या ऑफिशियल स्कोर सांगितले. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 31 धावा धाव फलकावर होत आहेत. 5/31 ही धाव संख्या 6 झाल्या. 6/31 असं सांगत आहेत आमच्या ऑफिशियल स्कोरर. सर्वेश पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय.
यावेळेस वेगवान गतीचा चेंडू आहे, मात्र इथे आऊट दिला आहे पंचाने. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. अतिशय सुरेख चेंडू होता, समजलं नव्हतं तिथे फलंदाजाला बॅटचे एनर्जीज घेऊन गेलं होतं. आणि BC4च्या माध्यमातून जर ही स्पर्धा बघितली तर यष्टिरक्षकांनी कॉल दिलं नव्हतं तर फ्री हिट कोणत्या प्रकारचा नव्हता त्या चेंडूवर. एक चांगला निर्णय बाळा तरे यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर. दीपेश येतोय. यावेळेस खेळून काढले, चेंडूला खाली क्षेत्र आहे, इथे मात्र चेंडू जाईल सीमेच्या बाहेर. मिती 4 धावा इथे पिंपलघर या संघाला. सभी उधारी वाले शांताराम को ढूंढ रहे हैं, लेकिन शांताराम को ढूंढना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 35 धावा धावफलकार होत आहेत. चांगली धावसंख्या मी म्हणेल आता, कारण की येणाऱ्या अजून एक षटक बाकी आहे यानंतर, आणि यानंतरचे सामने 4 षटकांचे असतील, लक्ष असू द्या. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू ऑफ स्टंपवर पडल्यानंतर सरेल यष्टिकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक 14 सुरू आहे. सर्वेश गोलंदाजी करते. पंच मिलिंद म्हात्रे आणि बाळा तरे मॅचचे पंच. यावेळेस आपण पाहतो खेळून काढले चेंडूला, मिडॉनवरून लॉंगॉनवर चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फक्त आणि फक्त एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. धाव संख्या होते ती 36 धावा धाव फलकावर. यावेळेस खेळून काढले चेंडूला आपण पाहतोय या शेवटचा चेंडू या षटकातील. धाव संख्या 37 धावा धावफलकार होत आहे. यावेळेस पाहतोय आपण हवेमध्ये चेंडू आहे आणि पंचाने नो बॉल घोषित केलं आहे इथे. चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून आणि फ्रीट यानंतर चेंडू असेल. फ्रीट चेंडू आहे आणि फ्रीट चेंडूला आपण पाहतो खेळून काढला आहे. कव्हर एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातो, तोपर्यंत धाव कंप्लीट होते. तर अशा प्रकारे षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकाची समाप्ती धाव संख्या झाली आहे ती 39 धावा धाव फलकावर. 39 रन इन बोर्ड. 7/39 शेवटचं षटक आहे. इथून फक्त 10-15 धावा जरी आल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो इथे हंसिका एंटरप्राइजेस संघाचा. ओमसाई ताडाली संघ अतिशय चांगली घातक फलंदाजी आहे त्यांच्याकडे. यानंतर होणारा सामना मंथ 11 आणि अब्राल डिओ. मंथ टीम के कैप्टन और अब्राल डिओ के कैप्टन, आपको भी आना है.
यावेळेस पहिल्या चेंडूवर पहिला विकेट पुन्हा एकदा तोच गोलंदाज विकी येतोय. त्याने या स्पर्धेमध्ये कमाल आणि धमाल केली होती. ज्यावेळेस आमची जो एसटी होती ती तोडत काढली होती या गोलंदाजाने आणि पुन्हा एकदा विकेट प्राप्त करतोय. मोरया मोरया बाप्पा मोरया मोरया मोरया. पुन्हा एकदा विकी नवीन फलंदाज असेल खेळपट्टीवर. फुलटा चेंडू मात्र इथे संधी होती बॅक टू बॅक विकेट घेण्याची. आता संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल पकडता आली नाहीये. फक्त एक धाव मे या चेंडूवर. धावसंख्या 40 धावा धाव फलकावर लागल्या आहेत आणि 8 गडी तब्बल बाद झालेल्या आहेत. हाच समीकरण श्री गणेश भादवड संघाचं झालं होतं. इथे ऑलआउट करेल का ओमसाई ताडाली संघ इथे हंसिका एंटरप्राइजेस संघाला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. सोपं झेल सुटलं जाते आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धाव संख्या 42 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. शैलेश पाटील थोडासा निराश आपल्या क्षेत्ररक्षणावर. कारण की मित्रांनो ज्यावेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर आपलं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं नेहमी. षटक क्रमांक 5 आणि शेवटचा स्लॉगवर षटक बेटवर याला असं म्हटलं जात आहे. आता इथं विकी चांगली गोलंदाजी करते. यावेळेस फुलटा चेंडू हवं तसं आलं नाही बॅटवर. मिड विकेट क्षेत्रामधून येतोय क्षेत्ररक्षक तुषार. फक्त आणि फक्त एकच धाव मी इथे. धाव संख्या होते धाव फलकावर 43 धावा होत्या धाव फलकावर. 43 रन्स. यावेळी अतिशय वेगवान गतीचा चेंडू आणि इथे पुन्हा एकदा विकेट प्राप्त करतो बोल्ड होते फलंदाज. थँक्यू डीजे. अब्रार डिओ 11 आणि मंच स्पोर्ट याच्यामध्ये हा सामना होईल. दोन्ही संघ करणाऱ्या टॉस बॉक्स मध्ये बसच आहे कारण की शेवटचा हा षटक आहे आणि शेवटचा चेंडू इथे विकी. पुन्हा एकदा पाहूया ऑलआउट होतोय का टीम. जर ऑलआउट झाली तर या स्पर्धेची दुसरी टीम असेल हंसिका एंटरप्राइजेस संघ की जो ऑलआउट होईल. याच्या अगोदर श्री गणेश भादवड संघाला सर्वांना फलंदाजी मिळाली. कोणाला निराश केला नाहीये. इथे मात्र हवेमध्ये खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पुरा होईल का. रनआउट होईल इथे फलंदाज. मात्र सुरक्षित फक्त एक धाव मिळाला आणि ऑलआउट होता होता आपण बघतोय वाचताना हंसिका एंटरप्राइजेस संघ. तर षटक कंप्लीट झाले. 5 षटकांची समाप्ती. धाव संख्या झाली आहे 44 आणि 45 धावांचा. पुन्हा एकदा एक माफत आव्हान ठेवलं आहे ओमसाई ताडाली संघासमोर. आपण मित्रांनो जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये कारण की दोन्ही संघ करण्यात आलेले आहेत. त्यांचं मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. शंकर दादा जुकर आपण आपले शुभस्ते या दोन्ही सामन्यामध्ये आपण टॉस करायचं. या स्पर्धेचे आयोजक आहेत. पूर्णपणे त्यांना आम्ही फोकस करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून कारण की स्पर्धा ठेवणं म्हणजे खूप मोठी बाब आहे आणि पूर्ण श्रेय जातो तो म्हणजे जो शंकर जुकर दादा यांना. त्यांचा संघ देखील चांगली कामगिरी करतो सध्या तरी भिवंडीमध्ये. आर्यन 11 भादवड संघ आणि आर्यन याला आपण पाहतो इथे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. टॉस इथे जिंकला आहे इथे अब्रा डिओ या संघाने. थँक्यू सो मच शंकर जुकर दादा.
टॉस जिंकले, काय डिसिजन असेल? फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुपारच्या क्षेत्रामध्ये धावा बनत आहेत, मात्र नवीन नवीन संघ देखील या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. धावा बनवण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि मंद हा संघ खूप जुना संघ आहे. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना इथे 4 षटकांचा आहे. 4 षटकामध्ये किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल मंद या संघाला? 40 ते 45 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. 40 ते 45 धावांना रोखण्याचा हा प्रयत्न, त्या प्रयत्नासाठी चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. असे कोणते नवीन चेहरे आहेत की आपल्या संघामध्ये ते चांगली गोलंदाजी करतील या स्पर्धेमध्ये? आदेश आहे, मी आहे, इस्ताक आहे, अब्रार आहे असे गोलंदाज जो करतील. शेवटचा प्रश्न आहे. स्पर्धा आतापर्यंत 8 चषक झालेला आहे सिटी इमर्जन्सी याच्या माध्यमातून. 9वा मेगा इव्हेंट पाहतोय आपण. कसं वाटलं तुला? चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली ते त्यांचा आभार आहे आम्ही. आपल्या संघासाठी खूप सारे शुभेच्छा. मन स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आहेत नेहमीप्रमाणे हसता चेहरा. मात्र टॉस इम्पॉर्टंट होता आपल्यासाठी. खूप इम्पॉर्टंट होता. जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं आपल्याला? फिल्डिंग केली असती. बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. सकाळपासून धावा बनत आहे. षटकार चौकार खूप पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. किती धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल? 50च्या वरती. 50च्या वरती जाण्यासाठी चांगली पार्टनरशिप होणे गरजेचे आहे. कोणापासून सुरुवात करायची असं 2 फलंदाज की ते आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देतील. अक्षय न कुणाल. सामना आम्हाला रंगतदार पाहायला मिळेल सामना. हो नक्की. आपल्या संघासाठी खूप सारे शुभेच्छा. सामना अब्रार डिओ 11 या संघाने जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी संदेश पाटील. आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. ज्यावेळेस सामना सुरू होईल पुन्हा एकदा आपण दर्शन नाईक यांना आपण पहिल्या 2 षटकासाठी ऐकणार आहोत. दर्शन नाईक आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडायचं आहे, कारण की एक चांगले क्रिकेटर नाही तर चांगले समालोचक आहेत या परिसरामध्ये. जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असतात त्यावेळेस दर्शन नाईक यांचा आवाज या ग्राउंडमध्ये गुंजत असतो आणि तो पुन्हा एकदा आपल्याला पहिल्या 2 षटक दर्शन नाईक यांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद संदेश पाटील. संदीप जुकर आपणास विनंती आहे की आपण एक पाण्याची बॉटली आहे ती प्लेस पॅव्हलियनमध्ये घेऊन जायची आहे. संदीप जुकर आपणास बाटली घेऊन जायची आहे. हे सगळ्यात प्रथम कार्य तुम्हाला करायचं आहे. आणि आपण वळूया सामन्याकडे. सामना चालू आहे उभयता 2 संघांमध्ये. खेळणारे 2 संघ आहेत मित्रांनो. हंसिका स्पोर्ट पिंपळघर, हर्ष पाटील फॅम टीम, आणि अपोजिट संघ आहे ओमसाई ताडाली, ज्या संघाने पहिल्या तर सुंदर अशी 2 संघ खेळताना लवकरात लवकर सामने चालू करून घ्यायचे. मी विनंती करतोय पंचांना. या सामन्यासाठी पंच आहेत कल्पेश आणि नॉन स्ट्रायकरिंग पंच आहेत ते चंद्रकांत. आर्यन स्पोर्ट्स संघाचे दोन्ही धडाकेचे फलंदाज आहेत. आज आर्यन संघाला देखील सेमीफायनल मुकाबला खेळणार आहे खार्डीमध्ये 3 ते 4च्या दरम्यान. प्रथम गोलंदाजी करतोय अमोल. पहिला चेंडू ब्लाइंड हिट करण्याचा प्रयत्न होता कृष्णाचा, मात्र बॅटवर चेंडू आला नाही आहे. शोल्डरला चेंडू लागून जातोय त्या सर्कलमध्ये. जोपर्यंत यष्टिरक्षक चेंडू हाताळतोय पंचांनी इशारा केला चेंडू बायच्या धावावर नाही की बॅटने आहे. बायज. ओके, थँक्यू. तर बाईच्या रूपाने 1 धाव मिळते. आता मात्र हुक केलाय चेंडू. पहिल्या बाउन्सर चेंडू हा हाताळतोय. 1 धाव भेटते. एका संख्येने धावसंख्या 2वर पोहोचते. ती ओमसाई ताडाले संघाची. एक अतिरिक्त धाव मिळाली होती पहिल्या चेंडू होती बाईच्या रूपाने आणि एक आता मात्र लॉफ केला चेंडू आणि चेंडू आता सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार, दमदार षटकार. पहिला षटकार येतो या ओमसाई ताडाले संघाटी. चला स्वयंसेवक चेंडूची पूर्तता लगेच करायची आहे. दीपेश नाईक अतिशय. चला दीपेश नाईक आपण चेंडूची पूर्तता आणि गेल्या चेंडूवरती लगेचच त्याची पूर्तता करायची आहे यावर तुम्ही लक्ष द्यायचं आहे.
जेही आमचे कार्यकर्ते आहेत, जे आमचे स्वयंसेवक आहेत, ज्यांना जी जिम्मेदारी दिलेली आहे ती जिम्मेदारी मी विनंती करतोय चांगल्या परीने पार पाडा. दरम्यान चांगली फलंदाजी करताना ओमसाई ताडाली हा संघ या सेकंड इनिंगमध्ये. आता मात्र चेंडूला कव्हर्समध्ये ढकलून दिलेलं आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कवरून फिल्डर येतोय, एक धाव मिळते आणि एका धावावरती समाधान. थोडंसं वाईट थ्रो, मात्र काही फरक पडत नाही, एकच धाव जाणार. एकूण 45 धावांचा पाठलाग करताना ओमसाई ताडाली हा संघ क्वालिफाय दुसरा सामना खेळतो. ओमसाई ताडाली पहिल्या सामन्यामध्ये चांगलं यश मिळवलं होतं अंजुर स्पोर्ट्स संघासमोर, पण दुसऱ्या सामन्यामध्ये हंसिकासमोर टक्कर देतो. आता मात्र चेंडूला सुंदर एल्वेशन आणि चेंडू आता सीमारेषेच्या पलीकडे दूर कुठेतरी षटकार. चला दुसरा चेंडू जाऊ द्या. आमचे जे छोटे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही चेंडू आणण्यासाठी जेव्हा बाहेरच्या दिसण्यात जात कारण की त्या साईडला रस्ता आहे, रस्ता ओलांडताना येण्या जाणाऱ्या गाड्या बघून तुम्ही रस्ता ओलांडायचा आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. सामना पंचांनी सुरू करून ठेवायचा आहे. तर षटकाराने धावसंख्या झालेली आहे ती आता 15वर जो पोहोचलेले. जर 45 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा पहिल्या षटकाच्या चालू असताना केल्यात तर एक अतिशय दमदार आणि एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल ती ओमसाई ताडाली संघाच्या डगआउटमध्ये. आणि ओमसाई ताडाली मात्र पहिल्यांदाच इतक्या चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळतात कारण की या अगोदर त्यांची अशी फलंदाजी मी बघितली नव्हती, परंतु आर्यन चषकमध्ये एक चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देताना. आता मात्र बॅटचा आउटसाईड एज लागली होती, चेंडू काही वेळ आकाशामध्ये होता आणि सुंदर झेल आपल्या फॉलोतमध्ये गोलंदाजांनी पकडला आहे अमोल्यानी. आणि पहिला हादरा लागतोय तो सर्वेशच्या रूपाने. धन्यवाद डीजे. या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं नाव घेणं खूप गरजेचं आहे कारण की प्रथम पारितोषिक आम्हाला संजयभाई म्हात्रे यांच्याकडून येणार आहे. तसेच ह्या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा आकर्षक अशा ट्रॉफ्या ह्या आम्हाला आमच्या स्पर्धेचे करता धरता या स्पर्धेचे वनमॅन शो शंकर जुकर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. स्पर्धेसाठी सुंदर अशी मॅन ऑफ द सीची ट्रॉफी आपण बघतोय ती जयू ज्ञानेश्वर नाईक यांच्याकडून देण्यात आलेली आहे, ज्यांना आपण ॲक्शनमध्ये पुढच्या मॅचनंतर बघणार आहोत. तसेच उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज अशा आकर्षक ट्रॉफ्या या आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. त्या सन्माननीय प्रदीप जोशी समाजसेवक यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या हर्ष बिअर शॉपचे प्रोप्रायटर राजेश नाईक ह्याचकडून सुंदर अशा मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या सोबत एक गिफ्ट, सुंदर गिफ्ट ते पंडित पंढरीनाथ भोरी शिवसेना गटप्रमुख यांच्याकडून सुंदर असं गिफ्ट देण्यात आले आहेत. या सर्वांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे. दरम्यान ओळ्या मॅचकडे श्याम नाईक गेल्यांकडून सुंदर चेंडू गुडलीकडून उडतोय आणि वेस्टरेक्षकाच्या हातामध्ये जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, चांगली उचली बघितली होती या चेंडूवरती. श्याम नाईक गेल्यांकडून दुसरं षटक हाताळतोय तो धीरज हंसिका स्पोर्ट या संघाकडून. सुरुवात तर चांगली केलेली आहे, मात्र पहिल्या षटकामध्ये खूप जास्त धावा दिलेल्या आहेत त्या पहिल्या गोलंदाज अमोल्यानी. आता मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे, गलीमध्ये जातो चेंडू. 2 षटक बघूया रोखू शकतात का, मात्र नाही. चेंडू आता सीमा रेषा पलीकडे 4 धाव. दिसाया देखणार तोंडात बघणार खिशात बाटली हातात धन्यवाद चकणार डीजे. देखणार. अतिशय सुंदर असं धून. पण या स्पर्धेसाठी आम्हाला जे विशेष सहकार्य केले ते म्हणजे आमचे सगळे वरिष्ठ खेळाडू, आमचे सिनियर खेळाडू हरी जोशी, बाला तरे, मिलिंद म्हात्रे, कैलास नाईक, सागर तरे, मंगेश पाटील ज्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेले अंपायरिंगच्या माध्यमातून. त्यांचा मी खरोखरच धन्यवाद देतोय. आता मात्र बॅकफुट जाऊन हुक करण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेगच्या दिशेने, मात्र बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाही. चेंडू शोल्डरला लागतोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव जातो चेंडू. आता मात्र चांगला कमबॅक करतोय, पण कुठेतरी जर हंसिका संघाला कमबॅक करायचं आहे तर निरंतर चांगली गोलंदाजी करून विकेट घेणं खूप गरजेचं आहे. जर विकेट घेतले तरच हंसिका हा संघ या सामन्यामध्ये राहू शकतो, अन्यथा हा सामना त्यांच्यातून निसटण्याचे जास्त चान्सेस आहेत. आता मात्र फुलालेचा चेंडू फक्त चेंडूला लॉफ केलेला आहे, लॉंगानून फील्ड येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, दरम्यान एक धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. थोडंसं अंकुश लावण्याचा प्रयत्न केला जातोय धीरज याकडून या षटकामध्ये, मात्र धडाकेबाज कृष्णा अजूनही खेळपट्टीवर आहे. एक षटकार मारून स्वतः संघाचा संघनायक आहे.
बघूया कृष्णा टू धीरज. आता मात्र लाभ केला चेंडू, चेंडू तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून षटकार. मी म्हटलं होतं की कृष्णा हा एक धडाकेबाज फलंदाज आहे, स्वतः कॅप्टन आहे आणि कॅप्टनला माहिती आहे इनिंग कशी खेळायची असते, स्वतःच्या संघाला कसा विजय करावा लागेल. कारण की 45 धावा 5 षटकामध्ये या ग्राउंडवरती ह्या कधीच सेफ नाही आहेत. आतापर्यंत 26 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि कृष्णा हा पूर्ण रंगामध्ये पूर्ण ढंगामध्ये फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एक कॅप्टन इनिंग खेळताना कृष्णा बघूया विराट कोहलीसारखा शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन सामना विजयी करतोय. दरम्यान धीरज आता मात्र चेंडू पॉईंटच्या वरून काढलाय. चेंडू 2 क्षेत्रक्षक आणि चेंडू खराब क्षेत्रक्षणामुळे चौकार. असं वाटलं चेंडू पकडलाय, मात्र शेवटच्या चेंडी काय झालं काय समजलं नाही, पण चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो 4 धावांसाठी. षटक समाप्तीची घोषणा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितली तर एकूण धावसंख्या झाली ती 30. दोन्ही गोलंदाजांनी 15-15 अशा धावा दिल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्या त्या अमोल यांनी, एक गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा गडी बाद झाला नाही, मात्र तिथे पण 15 धावा द्यायत त्या धीरजाने. जेव्हा 45 धावांचा पाठलाग करत असताना अशा प्रकारची गोलंदाजी होणं म्हणजे तितकंसं चांगली कामगिरी म्हणावी लागणार नाही ती हंसिका स्पोर्ट पिंपळकर या संघाची. थोडासा चिंतित दिसतो हर्षद संघाचा संघनायक. या आजच्या दिवसामध्ये कृष्णा एक असा फलंदाज तो फोकस फलंदाज आहे. मागच्या सामन्यात 38 आणि आताही 2 षटकार मारून आणि एक चौकार मारून 18 धावांवरती नाबाद आहे. परंतु अजून एक फलंदाज असा आहे ज्यांनी आज धावांचा पाऊस पाडलेला आहे, तो म्हणजे जयेश नाईक, त्याला उर्फ जयू म्हणतो. आणि त्याचं देखील अजून मॅच शिल्लक आहे. त्यामुळे जयू आणि कृष्णा या दोघांमध्ये ही लढत राहणार आहे की बघूया आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा कोण मारतं. की पहिल्या सामन्यामध्ये 49 धावा त्यांनी जमा केल्या होत्या आणि कृष्णाने पहिल्या सामन्यामध्ये 38 आणि आत्ता मात्र 18. थोडंसं क्षेत्रामध्ये लवकर करून घ्यायचं आहे हंसिका स्पोर्ट्स, तुम्हाला विनंती आहे. कारण की आम्हाला यापुढे जेही सामने खेळते 4 षटकाचे खेळायचे आहेत, कारण की आज आम्हाला एक सामना क्वालिफाय करायचा आहे. त्यामुळे सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. गोलंदाज जयेश आता मात्र सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडू स्विंग येतो आउटसाईड द स्टंपच्या बाहेर आणि फलंदाज मात्र यांना काही समजत नाही आहे. कुठे ते नजर न ठेवून मारण्याचा प्रयत्न केला होता आमचे. पुन्हा तर आता चेंडू बॅटच्या स्लॅटमध्ये आणि आता चेंडू जातो डायरेक्ट डगआउटमध्ये. चांगला झेल, मात्र षटकार. जणू काय डगआउटला सांगितला की तुम्ही खुश राहा, आता हा षटकार मारून मी तुम्हाला विजयी करतो. षटकाराने धावसंख्या झाली ती 36. फक्त 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. बघूया लवकरच सामना समाप्त होण्याची शक्यता आहे आणि लवकर समाप्तीच्या दिशेनेच सामना चालू आहे. पुन्हा एकदा षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार मारला आहे फलंदाज विकी. चांगली फलंदाजी करतो विकी. यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकारांना एक चौकार निघालेला आहे. संघासाठी तारणहार बनतोय आणि आता फक्त विजयासाठी धावा शिल्लक आहेत. त्या हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक ठेवलं होतं, मात्र हॅट्रिक काय पूर्ण होणार नाहीच. आता मात्र चांगलं क्षेत्रक्षण, एक धाव पूर्ण. कृष्णाच्याकडे स्ट्राईक जातोय विजयासाठी. 2 धावांची आवश्यकता आहे फक्त विजयासाठी. आणि यानंतरचे 2 खेळणारे संघ आहेत ते म्हणजेच महंत स्पोर्ट आणि अब्राडिओ. चला दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आता मात्र विजय फटका मारण्याचा प्रयत्न बघूया, मात्र झेल घ्यायचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. पूर्णपणे सामना सोडून दिलाय त्या हंसिका स्पोर्ट संघाने. आता मात्र सामना बरोबर झालेला आहे, मात्र 1 धावाची आवश्यकता आहे आणि तब्बल 2 षटकं शेष आहेत आणि 300 षटकातील चेंडू शेष आहेत. आणि हा विजय षटकार आणि या षटकाराने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील विकी हा पटकावतोय. विकी मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन ओमसाई ताडाले आणि हार्डलक हंसिका स्पोर्ट. आणि ह्यापुढील मी समावेशासाठी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक आणि खूप सुंदर असे आवाज संदेश पाटील. थँक्यू सो मच दर्शन नाईक. मॅन ऑफ द मॅच साठी विकी अतिशय सुरेख दमदार गोलंदाजी केली.
त्याच्या अगोदर त्यानंतर फलंदाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स सादर केला आजच्या दिवसामध्ये. तर मॅन ऑफ द मॅचसाठी विकी आपण पुढे यायचंय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. वेलकम जयेश नाईक, आमचे जयप्पा, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर शतरक्षण लावून घ्यायचंय. यानंतरचा देखील अतिशय सुरेख सामना पाहायला मिळेल. आपला हा डिओ 11 हा संघ नाणेफेकी जिंकून शतरक्षण करणार आहे. इथे मंथ स्पोर्ट डगआउटमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. मंथ स्पोर्ट या संघामध्ये रितेश जोशी मॅन फ्रॉम बादवड याला देखील खेळताना आपण बघणार आहोत. ओमसाई ताडाले संघाने जायचं नाही आहे यस, अगदी बरोबर. ओमसाई ताडाली संघाने कुठे जायचं नाहीये. आपला सामना असेल शेवटचा आजच्या दिवसामध्ये, तर आपण कुठे जायचं नाहीये. लास्ट मॅच विकी इज अ मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. विकी कमाल आणि धमाल गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तयार आहे. तीच म्हणजे आपण पाहतो सुजित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दिली जाईल. मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे सुजित म्हात्रे, छत्रपतीचा छावा असं म्हटलं जातं. सुजित म्हात्रे यांना भरपूर प्रेम आमच्या गावावर राजेश नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी, पंडित भुईर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट, सुंदर असा गिफ्ट आपण देतोय विकी याला. आणि जाता जाता विकी याला एक आपुलकीचा एक छोटासा प्रश्न एक विकीसाठी. विकी अतिशय सुरेख गोलंदाजी केली, बढ़िया गेंदबाजी की अपने इस टूर्नामेंट में. यादगार एक गेंद की थी जो हमारा मिडल स्टंप था वो अपने तोड़ दिया. कैसा लगा इस टूर्नामेंट में? ये टूर्नामेंट बहुत अच्छा है और यहाँ का जो आपका मैनेजमेंट है वो भी बहुत अच्छा है. हमको यहाँ खेल के बहुत अच्छा लगा. क्या बात आहे. हा होता विकी. अतिशय चांगली दमदार गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅच ठरला इथे. जाऊया आपण. इतिकार अन्सारी पुन्हा एकदा जॉईन झालेला आहेत, कारण की आज त्याचं जुम्मा आणि पुन्हा एकदा आपला आवाज सोडतील या स्पर्धेच्या माध्यमातून. थैंक यू संदेश पाटिल. बिल्कुल एक तरफा मुकाबला जीत लिया ओम साई ताड़ाली ने. अब आप देखने जा रहे हैं, हे आपण पाहू शकता डिंडेश्वर मंदिर दाखवलं जात आहे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. मित्रांनो, येणाऱ्या निश्चितच महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी इथे पाहायला मिळेल तुम्हाला. तेच दाखवलं जातं प्रिन्स म्युझियमच्या माध्यमातून. आपण आता पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊया. सुजित म्हात्रे मॅचचा आनंद घेत आहेत. आमच्या आर्यन 11 संघाचे खेळाडू इथे बसलेले आहेत, मोबाईलमध्ये बिझी आहेत. कल्पेश ढोंडावडूचे एक चांगले क्रिकेटर आहेत आणि मोबाईलमध्ये बिझी, शेड्यूल देखील खूप बिझी आहे इथे. आणि या चालू अंगामध्ये गोल्डन 6 देखील त्यांनी ठोकला आहे चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर. शतरक्षण लावून घ्यायचंय. आपला हा डिओ 11 संघ प्लीज आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. दर्शन नाईक, वेल खूप कमी आहे. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. जर वेल जास्त राहिला तर आम्ही 5-5 षटकांचे सामने देखील खेळू शकतो यानंतर. मात्र हा सामना पंच बाळा तरे आपल्या माहिती करता हा सामना 4 षटकांचा आहे. ओमसाई ताडाली संघ